Hello student, today we discuss about next part of a flowering plant called inflorescence. Inflorescence, it is a floral part of plant involved in formation of gametes, that is involved in reproduction process, that is formation of fruits and seeds. Inflorescence is a nothing but a cluster of flowers present produced on a special branch, ज्याला आपण अशी एक फ्लॉवरिंग ब्रांच की त्याच्यावर फुलं समूहाने तयार होतात, जे इट इज ए फ्लॉवरिंग शूट किंवा ज्याला आपण फ्लॉवरिंग ब्रांच ऑर एन ॲक्सिस बिअरिंग ए क्लस्टर ऑफ फ्लॉवर कॉल्ड इन्फ्लोरेसन्स. म्हणजेच काही वनस्पतीमध्ये फुलं ही समूहाने तयार होतात, गुच्छाने तयार होतात आणि याच ग्रुप ऑफ फ्लॉवर यालाच इन्फ्लोरेसन्स म्हटलं जातं. काही वनस्पतीमध्ये फुलं ही एकाकी तयार होतात, म्हणजे ॲक्झिल ऑफ लीफ प्रोड्युसेस ए सिंगल फ्लॉवर. दॅट टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स इज कॉल्ड ॲज सॉलिटरी इन्फ्लोरेसन्स. फॉर एक्झाम्पल, इट इज सीन इन नंबर ऑफ प्लांट्स लाईक हिबिस्कस. हे जास्वंदीची फुलं जर आपण पाहिली तर एका ॲक्झिलमध्ये एकच फूल तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा काही वनस्पतीमध्ये फुलं एकाकी तयार होतात, एका ठिकाणी एकच फूल तयार झालेलं आपल्याला आपण पाहतो. द टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स इज कॉल्ड ॲज सॉलिटरी इन्फ्लोरेसन्स. आता ह्या इट कॅन बी सॉलिटरी ऑर टर्मिनल. काही पॉपी प्लांट्स असतात किंवा हिबिस्कसमध्ये सांगितल्याप्रमाणे सॉलिटरी एकाकी फुलं हे ॲक्झिलमध्ये तयार होतात. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस, ट्युनिया. these are the number of examples of solitary type of inflorescence. Basically, mainly there are three types of inflorescence. जर आपण काही टेक्स्टबुकमध्ये जर पाहिलं आपण तर मेनली there are two types of inflorescence: racemose type of inflorescence and cymose type of inflorescence. The third type, it is seen in ficus plant called as special types. पण मेनली रेसिमोज आणि सायमोज हे दोन प्रकार इन्फ्लोरेसन्सचे पाहायला मिळतात. तर इन्फ्लोरेसन्स आता ही एक फुलाची एक शाखा आहे की सिम्पली आपण असं म्हणूया, काही फ्लॉवरिंग प्लांटमध्ये फुलं एका स्पेशल ब्रांचवर तयार होतात. जे फुलाची जी फांदी असते त्यालाच इन्फ्लोरेसन्स म्हटलं जातं. आता इथं या स्लाईडमध्ये आपल्याला एक फुलाची फांदी पाहायला मिळते. आता हा इन्फ्लोरेसन्सचा जो प्रकार आहे, इट इज ए रेसिमोज टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स. आता रेसिमोज हा प्रकार काय असतो, तर रेसिमोज इन्फ्लोरेसन्समध्ये यंगेस्ट फ्लावर प्रोड्युस्ड ॲट द अपेक्स ऑफ स्टेम, apex of branch, and the older flower produced at the base. That is, the flowers are produced in acropetal succession. लक्षात ठेवायचं आहे, in racemose type of inflorescence the flowers are produced or born in acropetal succession. म्हणजे काय की ज्या सेंट्रल ॲक्सिसवर ही फुलं तयार होतात, हा मधला सेंट्रल ॲक्सिस, याला पेडंकल असं म्हटलं जातं. नाव लक्षात ठेवायचं आहे, पेडंकल. तर इन रेसिमोज टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स द पेडंकल इट इज अनलिमिटेड इन ग्रोथ. इट नेव्हर एंड्स इन ए फ्लावर. म्हणजे फ्लावरमध्ये याचं कन्वर्शन होत नाही. हा टर्मिनल बड जो आहे तो वाढत जातो आणि नवीन फुलं ही अपेक्सला तयार होतात आणि आपोआपच बेसला ही ओल्डर फ्लावर तिथं राहतात. आणि मग अशा रीतीनं ज्या इन्फ्लोरेसन्समध्ये यंगर फ्लावर्स प्रोड्युस्ड ॲट द अपेक्स अँड ओल्डर फ्लावर ॲट द बेस, दिस टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स इज कॉल्ड ॲज रेसिमोज टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स. आता याच्यामध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतील. व्हीट आहे, रॅडिस आहे, ॲमरॅन्थस आहे, मोहरी मुस्टार्ड आहे
विलो आहे किंवा सिसाल्पिनिया नावाची वनस्पती आपल्याला पाहायला मिळते, ज्याला आपण म्हणजे अशी पी प्लांट असेल किंवा वाटाणा किंवा सर्व कडधान्याचे जे इन्फ्लोरेसन्स आपल्याला आपण पाहिले तर सर्वत्र आपल्याला की अशा पद्धतीचे फुलाच्या फांद्या की त्याच्यावर नवीन फुलं ही अपेक्षला असतात आणि ओल्डर फ्लावर किंवा काही वेळा फ्रूट्स खाली बेसला तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सिसाल्पिनिया ज्याला आपण शंकेश्वर म्हणूया, इट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ रेशिमोज इन्फ्लोरेसन्स. आता याच्यामध्ये आता मी जे कॅरेक्टर सांगितलेले आहेत तीच कॅरेक्टर इथं आपल्याला पाहायला मिळतात की रेशिमोजमध्ये इन दिस टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स द मेन ॲक्सिस म्हणजे हा पेडंकल ग्रोज टर्मिनल बड विच ग्रोज इनडेफिनेटली, म्हणजे इनडेफिनेटली म्हणजे त्याचं फुलामध्ये रूपांतर होत नाही. इट नेव्हर एंड्स इन ए फ्लावर गिविंग राईज टू लॅटरल अँड ॲक्झिलरी फ्लावर, तो वाढत राहतो आणि त्यामुळं लॅटरली अशी फुलं तयार होतात. फ्लावर्स आर बॉर्न ॲक्रोफिटली, म्हणजे यंगर फ्लावर ॲट दी अपेक्स आणि ओल्डर फ्लावर ॲट दी बेस. पुन्हा एकदा लक्षात घ्या, दिस टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स इज कॉल्ड ॲज रेसिमोज इन्फ्लोरेसन्स or in short it is also called as raceme type of inflorescence. Then see next slide or next type of inflorescence, that is cymoz type of inflorescence. आता ह्या स्लाइड जे आहेत ह्या रेशिमोज, आता हा व्हीटची स्लाइड आहे. आता व्हीटच्या ह्या इन्फ्लोरेसन्समध्ये ज्याला लोंबी आपण म्हणूया आपण, ओल्डर फ्लावर बेसला असतात, यंगर फ्लावर अपेक्सला असतात. हे दुसरे एक्झाम्पल पाहायला मिळते. तर इथं ही बरीच एक्झाम्पल आपल्याला ह्या रेशिमोज टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्सची इथं पाहायला मिळतात. पुढची स्लाइड आपण पाहूया. आता सेकंड मेन टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स इज कॉल्ड ॲज सायमोज टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स. आता सायमोज याला सायम असंही म्हटलं जातं. इन शॉर्ट इट इज आल्सो कॉल्ड ॲज सायम टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स. रेसिमोजच्या अपोजिट हा प्रकार पाहायला मिळतो. आता याच्यामध्ये आता इथं एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे पहा. हा टर्मिनल सेंट्रल ॲक्सिस जो आहे ज्याला आपण पेडंकल म्हणूया आपण, या पेडंकलवर हे फ्लावर्स तयार होतात. सायमोज टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्समध्ये हा पेडंकल एंड्स इन ए फ्लावर, हे त्याचं बडमध्ये रूपांतर होतं आणि फूल तयार होतं. आता इथं दाखवलेलं पहा. आणि त्यामुळं पेडंकल इट इज ए नॉट अनलिमिटेड इन ग्रोथ, इट हॅज ए लिमिटेड ग्रोथ एंड्स इन ए फ्लावर. आणि त्यामुळं नवीन फुलं खाली हळूहळू तयार होतात आणि रेसिमोजपेक्षा इथं वेगळी कंडिशन तयार होते. दॅट इज ओल्डर फ्लावर ॲट दी अपेक्स आणि यंगर फ्लावर ही हळूहळू खाली तयार होतात ॲट दी बेस. दिस टाईप ऑफ अरेंजमेंट ऑफ फ्लावर इज कॉल्ड ॲज बेसी पेटल सक्सेशन और फ्लावर्स आर बॉर्न इन बेसी पेटल ऑर्डर. ठीक आहे. आता इथं हे याचे डायग्राम दाखवलेले आहेत. ह्या डायग्राममध्ये हे ओल्डर फ्लावर अपेक्सला तयार होतं, म्हणजे पहिलं फ्लावर अपेक्सला तयार होतं, पेडंकल एंड्स इन ए फ्लावर आणि मग हळूहळू त्याखाली ही नवीन फुलं तयार होतात किंवा यंगर फ्लावर ॲट दी बेस आणि ओल्डर फ्लावर ॲट दी अपेक्स. आणि म्हणूनच याला सायमोज टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स म्हटलं जातं. आता हे पहा, इन दिस टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स द मेन ॲक्सिस म्हणजे हा पेडंकल मधला ॲक्सिस पेडंकल म्हटलं जातं, एंड्स इन टू ए फ्लावर अँड फर्दर ग्रोथ टेक्स प्लेस बाय द लॅटरल ब्रांचेस विच अराइज बिलो द टर्मिनल फ्लावर. त्या खाली ह्या ब्रांचेस लॅटरल तयार होतात. एक्झाम्पल जॅस्मिन असेल, फेनेल असेल. आणि फ्लावर्स ही जी अरेंजमेंट आहे मग सांगितल्याप्रमाणे इट इज बेसी पेटल सक्सेशन और ऑर्डर. आणि मेन ॲक्सिस ज्याला पेडंकल असं म्हटलं जातं, इट हॅज ए लिमिटेड ग्रोथ, त्याची पुन्हा वाढ होत नाही. तर हा सेकंड टाईप झाला. मेन दोन टाईप मगाशी मी तुम्हाला सांगितले, एक रेसिमोज एक्सप्लेन केला, हा दुसरा सायमोज. तर तिसरा टाईप जो आहे स्पेशल टाईप. आता ह्या स्पेशल टाईपमध्ये आता इथं हा सायमोजची एक्झाम्पल आहेत. आता हे पहिलं फूल आहे ओल्डर फ्लावर ॲट द अपेक्स आणि पुन्हा हे खाली नवीन फुलं तयार होतात. याला आपण
सायमोज टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स म्हटलं जातं. आता हा स्पेशल टाईप हा तिसरा प्रकार आहे. हायपॅन्थोडियम टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स असंही त्याला म्हटलं जातं. एक्झाम्पल फिग. फिग म्हणजे उंबर. आता उंबर जर पाहिलं आपण, फळामध्येच लहान लहान फुलं असतात. आता हे एक आपल्याला सुपरस्टिशन ऐकायला पाहायला मिळेल, असं उंबराच्या झाडाला चाका म्हणजे गाडीच्या चाकावर फुल येतं वगैरे, रात्री उमलतं. दीज आर सिम्पली सुपरस्टिशन्स, त्याला काही अर्थ नाही. तर ही जी फुलं असतात ती फळामध्येच असतात. हे उंबराचं फळ आहे, त्याच्यामध्ये ही लहान लहान फुलं असतात. आता ही लहान लहान फुलं जी आहेत हे वेगळ्या प्रकारची एक फुलाची अरेंजमेंट पाहायला मिळते. त्याचं जो इन्फ्लोरेसन्सचा प्रकार जो आहे त्याला हायपॅन्थोडियम टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स म्हटलं जातं. फॉर्म्ड बाय द कंडेन्सेशन ऑफ द मेन ॲक्सिस. मेन ॲक्सिसचं कंडेन्सेशन पाहायला मिळतं इंटू ए कप ऑर फ्लास्क शेप्ड फ्लेसी रिसेप्टॅकल. म्हणजे कप शेप्ड हा इन्फ्लोरेसन्सचा आकार तयार झालेला असतो आणि फ्लावर्स ओपनिंग जे आहे सगळ्या फ्लावरचं एकच ओपनिंग इथं पाहायला मिळतं. इट इज कॉल्ड ॲज ओस्टिओल. आता हा उभा छेद दाखवलेला आहे. ठीक आहे. तर हा स्पेशल टाईप हा तिसरा हायपॅन्थोडियम टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स. प्रमुख इन्फ्लोरेसन्सचे प्रकार 2, रेसिमोज, दुसरा सायमोज आणि तिसरा प्रकार हा जो आहे हायपॅन्थोडियम किंवा स्पेशल टाईप. आता इन्फ्लोरेसन्स हा जो भाग आपण पाहिला म्हणजे इन्फ्लोरेसन्स इट इज ए फ्लोरल ब्रांच प्रोड्युस्ड इन ए फ्लॉवरिंग प्लांट. म्हणजे फ्लॉवरिंग प्लांटवर फुलं असणारी जी फांदी असते किंवा काही प्लांटमध्ये फुलं ही गुच्छानं तयार होतात, समूहानं तयार होतात. एक फ्लॉवरिंग ब्रांच वेगळी असते आणि मग त्यालाच इन्फ्लोरेसन्स म्हटलं जातं. तर व्हॉट इज अ सिग्निफिकन्स ऑफ इन्फ्लोरेसन्स. म्हणजे फुलं काही ठिकाणी सॉलिटरी तयार होतात. हिबिस्कस असेल, रोज असेल, एकाही फुलं असतात. पण काही प्लांटमध्ये ही फुलं क्लस्टरच्या स्वरूपात तयार होतात. त्याच्या पाठीमागचं कारण किंवा महत्त्व काय? त्याचं मेन सिग्निफिकन्स जे आहे की जी क्लस्टरमध्ये फ्लॉवर तयार होतात, फ्लोरल ब्रांचवर फ्लॉवर तयार होतात, जनरली दीज फ्लॉवर्स आर व्हेरी स्मॉल प्रोड्युस्ड इन ए क्लस्टर ऑन ए स्पेशल ब्रांच. तर याचं सिग्निफिकन्स जे आहे ते फ्लॉवरचं जे सिग्निफिकन्स आहे ते सिग्निफिकन्स आहे. द इन्फ्लोरेसन्स अट्रॅक्ट द इन्सेक्ट्स फॉर पॉलिनेशन प्रोसेस. म्हणजे कीटकांना अट्रॅक्ट करण्यासाठी नॅचरली काही प्लांटमध्ये ही फुलं क्लस्टरमध्ये तयार होतात. इट इज अ मेन सिग्निफिकन्स ऑफ इन्फ्लोरेसन्स की टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन प्रोसेस. परागण किंवा परागसिंचन प्रक्रिया घडवून आणण्यासाठी ही वनस्पतींनी तयार केलेली प्रोव्हिजन असते. ठीक आहे. आता इन्फ्लोरेसन्समध्ये जी फुलं असतात, आता पाठीमागं आपण हा चॅप्टर सुरू करताना हे सांगितलं आपण की फ्लावर इट इज ए ओनली रिप्रोडक्टिव्ह ऑर फ्लोरल ऑर्गन इन ए फ्लॉवरिंग प्लांट इन्व्हॉल्व्ड इन ए फॉर्मेशन ऑफ फ्रूट अँड सीड्स दॅट इज रिप्रोडक्शन प्रोसेस. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला इन्फ्लोरेसन्समध्ये जी फ्लावर्स असतात, आता ह्या इंडिव्हिज्युअल फ्लावरचं स्ट्रक्चर, त्याचे पार्ट्स आणि त्याचे फंक्शन आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. आता इथं ही तुमच्या पुढे फ्लावर याची एक स्लाईड पाहायला मिळते. तर फ्लावरची नेमकी सायंटिफिक डेफिनेशन इथं दिलेली आहे. ए फ्लावर इज ए मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट स्पेशलाइज्ड टू कॅरी आउट सेक्शुअल रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स, आल्सो कॉल्ड ॲज रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑर युनिट ऑफ एन्जिओस्पर्म. आता जे सांगितलं तोच भाग या कॅरेक्टरमध्ये दिलेला आहे की फ्लावर इट इज ए रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इन ए फ्लॉवरिंग प्लांट स्पेशली मॉडिफाईड to perform the reproduction process, that is formation of gametes and to achieve fertilization and development of fruits and seeds. ठीक आहे. आता एक टिपिकल फ्लावर याच्यामध्ये जे पार्ट्स असतात, आता ते व्हर्ल जे असतात ते साधारणतः तुम्हाला माहीत झालेले आहेत. कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम, गायनेशियम. 9वीमध्ये 10वीमध्ये तुम्हाला जे विद्यार्थी सेमीला असतील त्याला डिटेलमध्ये हा अभ्यास झालेला आहे. फुलाचे हे 4 मुख्य भाग कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम, गायनेशियम. तर हे फ्लोरल व्हर्ल झाले. पण बेसिकली जे प्रमुख पार्ट जे असतात
जे फुलाचा देठ म्हणजे स्टॉक हा पेडिसिल हा पहिला पार्ट असतो. पेडिसिलचा टिपचा भाग जो सोलोन असतो त्याला थॅलॅमस किंवा रिसेप्टॅकल म्हटलं जातं. आणि आता जे सांगितलेले 4 व्हर्ल जे आहेत, ज्याला आपण फ्लोरल व्हर्ल म्हणूया आपण, व्हर्ल म्हणजे सर्कल, ते 4 व्हर्ल ह्या थॅलॅमसवर सर्कलमध्ये अरेंज झालेले असतात. म्हणजेच ए टिपिकल फ्लॉवरमध्ये प्रमुख 3 भाग असतात. पहिला भाग असतो पेडिसिल. पेडिसिलचा अपाकल टिप जो असतो, इट इज ए एक्सपांडेड पार्ट on which floral whorls are situated in circular manner. This part is called as thalamus or receptacle. It is second part of flower आणि थर्ड पार्ट जो आहे इट इज कॉल्ड ॲज फ्लोरल व्हर्ल्स. आता हे फ्लोरल व्हर्ल जे असतात ते 4 असतात. बाहेरून आत जर त्याचं आपण पाहिलं पार्ट, तर बाहेरचा असतो कॅलॅक्स ग्रीन इन कलर. कोरोला हा पाकळ्यांचा भाग, पेटल्स म्हणूया आपण. अँड्रोसियम बाहेरून 3 नंबरचा भाग, ॲक्ट्स ॲज ए मेल सेक्स ऑर्गन इन ए फ्लावर. आणि इनरमोस्ट जो चौथा भाग जो असतो इट इज कॉल्ड ॲज गायनेशियम. इट इज ए इट ॲक्ट्स ॲज ए फिमेल सेक्स ऑर्गन इन ए फ्लावर. तर हे फ्लावरचं स्ट्रक्चर आपण इथं पाहिलं तर या फ्लावरमध्ये आता ही फ्लावरची डायग्रॅम आहे. आता पहिले 3 बेसिक पार्ट जे आहेत ते आपण आता पहिल्यांदा पाहूया आपण. हा जो भाग आहे इट इज ए स्टॉक ऑफ फ्लावर कॉल्ड ॲज पेडिसिल. ठीक आहे. आता हा पेडिसिल झाला. पेडिसिलचा हा एक्सपांडेड पार्ट जो आहे ऑन विच फ्लोरल पार्ट जे आहेत कॅलॅक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि हा गायनेशियम हे सर्क्युलर मॅनरमध्ये याच्यावर सिच्युएट झालेले आहेत, अरेंज झालेले आहेत. तो एक्सपांडेड टर्मिनल पार्ट ऑफ पेडिसिल इज कॉल्ड ॲज थॅलॅमस. इज कॉल्ड ॲज थॅलॅमस. इट इज थॅलॅमस. तर तिसरा मुख्य भाग जो फुलाचा असतो तो आहे फ्लोरल व्हर्ल्स. व्हर्ल म्हणजे सर्कल किंवा फ्लोरल पार्ट्स. फ्लोरल पार्ट फुलामध्ये 4 असतात. पहिला पार्ट असतो कॅलॅक्स, 2 नंबरचा असतो कोरोला पाकळ्यांचा भाग, 3 नंबर मेल सेक्स ऑर्गन अँड्रोसियम आणि इनरमोस्ट जो सेक्स ऑर्गन असतो इट इज ए गायनेशियम ॲक्ट्स एज ए फिमेल सेक्स ऑर्गन. आता पहिला पार्ट जो आहे पेडिसिल. तर पेडिसिल इट इज ए स्टॉक ऑफ फ्लावर. व्हॉट इज द फंक्शन ऑफ पेडिसिल? तर पेडिसिल रेज दी फ्लावर अवे फ्रॉम ब्रांच so as to insects are easily attract and pollination process is carried out. तर सर्वच फुलांना पेडिसिल असतो असं नाही. द फ्लावर विथ पेडिसिल इज कॉल्ड ॲज पेडिसिलेट फ्लावर. ठीक आहे. द फ्लावर विथ पेडिसिल इज कॉल्ड ॲज पेडिसिलेट फ्लावर. फॉर एक्झाम्पल जास्वंदी असेल, हिबिस्कस असेल, रोज असेल, द फ्लावर्स आर पेडिसिलेट फ्लावर. पण काही फुलांना हा पेडिसिल नसतो. म्हणजे द फ्लावर्स विदाउट पेडिसिल द टर्म इज कॉल्ड ॲज सेसाईल फ्लावर. फॉर एक्झाम्पल द फ्लावर्स ऑफ ट्यूबरोज, निशिगंधाचं फुलफा. द फ्लावर्स आर डायरेक्टली अटॅच टू द सेंट्रल ॲक्सिस पेडेंकल. देर इज ॲब्सेन्स ऑफ स्टॉक ऑर पेडिसिल. द फ्लावर्स आर कॉल्ड ॲज सेसाईल फ्लावर. ठीक आहे. हा झाला पेडिसिलचा भाग. तर थॅलॅमस इट इज ए टीप ऑफ expanded tip of the compressed tip of pedicel on which floral whorls situated or arranged in a circular manner. ठीक आहे. हा झाला थॅलॅमसचा भाग. आता फ्लोरल व्हर्ल जे असतात हे सर्क्युलर मॅनरमध्ये थॅलॅमसवर सिच्युएट झालेले असतात किंवा अरेंज झालेले असतात. आता बाहेरून आत जर याचं लोकेशननुसार आपण पाहिलं तर मग काय सांगितल्याप्रमाणे Calyx it is a first whorl in a flower. Corolla it is a second whorl. Androecium it is a third whorl, and Gynoecium it is the fourth or innermost whorl in a flower. आता मग 4 फ्लोरल पार्ट जे आहेत कॅलॅक्स, कोरोला, अँड्रोसियम, गायनेशियम, ऑन द बेसिस ऑफ फंक्शन इन रिप्रोडक्शन these 4 floral whorls are classified into 2 categories. Number 1 category is accessory whorl in a flower, and number 2 category is essential whorls
इन ए फ्लावर. आता ॲसरी म्हणजे फुलातील गौण घटक. कॅलेक्स अँड कोरोला आर ऑफन कॉल्ड ॲज ॲसरी व्हर्ल इन ए फ्लावर. फुलातील गौण घटक आहेत. दे आर नॉट डायरेक्टली इन्व्हॉल्ड इन गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे मेल अँड फिमेल गॅमेट तयार करण्याचा डायरेक्ट याचा रोल नसतो. बट इट हेल्प इन रिप्रोडक्शन प्रोसेस बाय अट्रॅक्टिंग द इन्सेक्ट किंवा अदर फंक्शन म्हणूया आपण. पण तिसरा आणि चौथा व्हर्ल जो आहे अँड्रोशियम आणि गायनेशियम, दिस टू व्हर्ल्स आर कॉल्ड ॲज इसेन्शियल व्हर्ल इन ए फ्लावर. इसेन्शियल म्हणजे आवश्यक. अँड्रोशियम आणि गायनेशियम हे फुलातील दोन आवश्यक घटक मानले जातात. इसेन्शियल व्हर्ल तर म्हटलं जातं. व्हाय? बिकॉज अँड्रोशियम and gynecium are directly involved in gamete formation. Androecium acts as a male sex organ as it produces male gametes, while gynecium produces female gametes as it is a female sex organ, and hence these two whorls are called as essential whorls in a flower. Essential whorls in a flower. ठीक आहे. आता कॅलेक्स आणि कोरोला ॲसिड व्हर्ल डायग्राममध्ये दाखवलं आपण. अँड्रोशियम आणि गायनेशियम हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत किंवा इसेन्शियल व्हर्ल्स असतात. काही फुलामध्ये कॅलेक्स आणि कोरोला, आता जर आपण काही फुलं पाहिली, चाफा असेल, मायकेलिया ज्याला म्हणूया आपण, की या फुलामध्ये कॅलेक्स आणि कोरोला हे वेगळे नसतात, एकत्र असतात. तर तो जो एक व्हर्ल जो असतो, कॉमन व्हर्ल ज्याला म्हणूया आपण, कॅलेक्स आणि कोरोला मिळून बनलेला, इट इज कॉल्ड ॲज पेरियांथ. आता पेरियांथचे घटक जे असतात, दीज आर कॉल्ड ॲज टेपल्स. कोरोलाच्या घटकांना आपण पेटल्स म्हणतो. ठीक आहे. दीज आर कॉल्ड ॲज पेटल्स. आता इथं आता एक फ्लावरचा टीएस दाखवलेला आहे. सनफ्लावर फ्लावर आहे. हे थॅलॅमसचा भाग दाखवला आहे. पेडिसिला आहे, हा देठ आहे. आता हा कॅलेक्सचा भाग आहे. इंडिव्हिज्युअल मेंबर इज कॉल्ड ॲज सेपल. हा पाकळ्यांचा भाग आहे. इट इज कॉल्ड ॲज पेटल्स. तर इथं आता फ्लावरचे आपल्याला हे पार्ट्स पाहायचे आहेत. आता याच डायग्राममध्ये आपल्याला फुलाचे पार्ट पाहूया आपण, आणि मग जी कॅरेक्टर आहेत ती इंडिव्हिज्युअल आपल्याला पाहायची आहे. तर लेट अस सी फ्लोरल व्हर्ल्स. तर फ्लोरल व्हर्ल बाहेरून आतमध्ये असा क्रम जर लावला तर पहिल्या नंबरचा फ्लोरल व्हर्ल जो आहे हा ग्रीन कलरचा म्हणूया आपण, इट इज कॉल्ड ॲज कॅलेक्स. सेकंड कलर्ड पार्ट जो असतो पाकळ्यांचा, इट इज कॉल्ड ॲज कोरोला. थर्ड पार्ट इज कॉल्ड ॲज अँड्रोशियम, मेल सेक्स ऑर्गन. आणि फोर्थ आहे फिमेल सेक्स ऑर्गन कॉल्ड ॲज गायनेशियम. लेट अस सी फर्स्ट व्हर्ल दॅट इज कॅलेक्स. नीट लक्षात घ्यायचं आहे कॅलेक्सची कॅरेक्टर्स. कॅलेक्स इट इज ए फर्स्ट व्हर्ल इन ए फ्लावर. बघा, हा पहिला व्हर्ल आहे. इट इज ग्रीन इन कलर. आता हा इथं दाखवतो, पेटल्स दिसतात पहा, ग्रीन इन कलर. द मेंबर्स ऑफ कॅलेक्स आर कॉल्ड ॲज सेपल्स. म्हणजे इंडिव्हिज्युअल मेंबर जे असतात, 5 असतात, 10 असतात, दे आर कॉल्ड ॲज सेपल्स. इन ए कॅलेक्स, पुढचं तिसरं कॅरेक्टर लक्षात घ्या. इन ए कॅलेक्स सेपल्स मे बी फ्री ऑर युनायटेड. आता इथे या सनफ्लावरमध्ये हे सेपल जे आहेत हे फ्री आहेत. किंवा रोजचं फ्लावर जर आपण पाहिलं तर हे इंडिव्हिज्युअल मेंबर जे सेपल्स असतात, 5 असतील, 10 असतात, दे आर फ्री फ्रॉम इच अदर. पण तेच फ्लावर आपण जर जास्वंदी असेल, धोत्रा असेल, त्याचा जर सेपल्स पाहिला आपण तर दी सेपल्स आर युनायटेड टुगेदर फॉर्मिंग ए ट्यूब लाईक स्ट्रक्चर. आता सेपलची कंडिशन कॅलेक्समध्ये कशी आहे यावरून कॅलेक्सचे 2 प्रकार पडतात. नीट लक्षात ठेवायचे. कॅलेक्स मे बी, there are 2 types of calyx. Number 1 is polycephalous calyx and number 2 is gamocephalous calyx. Number 1 is polycephalous calyx means when in a calyx, need लक्षात घ्या, when in a calyx
द सेपल्स आर फ्री फ्रॉम इच अदर. हे जे सेपल्स असतात ते एकमेकापासून फ्री असतात. दॅट टाईप ऑफ कॅलेक्स इज सेड टू बी पॉलीसेपलस कॅलेक्स. पॉली मीन्स फ्री, सेपलस म्हणजे सेपल्स. एक्झाम्पल, कॅलेक्स ऑफ रोज असेल, कॅलेक्स ऑफ सनफ्लॉवर असेल, द कॅलेक्स इज सेड टू बी पॉलीसेपलस कॅलेक्स. तर सेकंड टाईप जो आहे त्याचं नाव आहे गॅमोसेपलस कॅलेक्स. द गॅमो मीन्स युनायटेड, सेपलस म्हणजे सेपल्स. डेफिनेशन पहा, व्हेन इन ए कॅलेक्स सेपल्स आर युनायटेड फॉर्मिंग ए ट्यूब लाईक स्ट्रक्चर. एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार होतं. फॉर्मिंग ए ट्यूब लाईक स्ट्रक्चर, द कॅलेक्स इज सेड टू बी गॅमोसेपलस कॅलेक्स. जास्वंदीचं फूल पहा, ग्रीन कलरची ट्यूब असते, 5 फक्त टोकं सेपलची वेगळी दिसतात. किंवा धोत्र्याचं फूल पहा, हिरव्या रंगाची ट्यूब असते. इट इज कॉल्ड ॲज गॅमोसेपलस कॅलेक्स. ठीक आहे. कॅलेक्सचे 2 टाईप लक्षात ठेवायचे, पॉलीसेपलस कॅलेक्स आणि गॅमोसेपलस कॅलेक्स. आता नंतर कॅलेक्सचं फंक्शन. आता पहिलं फंक्शन जे आहे ते आहे प्रोटेक्शन. इन बर्ड कंडिशन, आता बर्ड म्हणजे कलिक अवस्थेमध्ये बाहेरून फक्त ही कॅलेक्स ट्यूब असते आणि आत कोरोला असतो, अँड्रोशियम असतो आणि गायनेशियम असते. म्हणजे पहिलं जे मेन फंक्शन जे आहे, इन बर्ड कंडिशन कॅलेक्स प्रोटेक्ट इनर पार्ट्स ऑफ फ्लावर. ठीक आहे. तर दुसरं फंक्शन पहा, कॅलेक्स द सेपल्स आर ग्रीन कलर. हे ग्रीन कलरचे आहेत ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ग्रीन कलर्ड क्लोरोफिल पिगमेंट. आणि म्हणून दुसरं फंक्शन जे आहे, ड्यू टू ग्रीन इन कलर कॅलेक्स परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ठीक आहे. हा झाला कॅलेक्सचा भाग. आता दुसरा भाग जो आहे हा कलर्ड पार्ट ऑफ फ्लावर, इट कॉल्ड एज करोला. करोलाचे कॅरेक्टर नीट लक्षात घ्यायचे आहेत. करोला म्हणजे पाकळ्यांचा भाग, इट इज ए सेकंड व्हर्ल इन ए फ्लावर. दुसरा नंबर लागतो बाहेरून. द मेंबर्स ऑफ करोला आर कॉल्ड ॲज पेटल्स. हे पेटल आहे. द मेंबर्स आर करोला आर कॉल्ड ॲज पेटल्स. आता पेटलची कॅरेक्टरिस्टिक पहा. पेटल्स आर जनरली ब्राईट इन कलर, रेड इन कलर, येलो इन कलर, किंवा इट इज ए कलर्ड पार्ट ऑफ फ्लावर. दे आर सेंटेड, तर सुगंध असतो, वास असतो. कलर्ड पार्ट. कॅलेक्सप्रमाणे हे जे पेटलची अरेंजमेंट ही 2 प्रकारची असते आणि म्हणून कॅलेक्सप्रमाणे कोरोलाचे 2 प्रकार पाहायला मिळतात. कोणते 2 प्रकार पहा. जसं कॅलेक्सचे 2 प्रकार आहेत, पॉलीसेपलस कॅलेक्स आणि गॅमोसेपलस कॅलेक्स, तसं या कोरोलामध्ये जर पेटल्स दे आर फ्री फ्रॉम इच अदर अशी कंडिशन असेल, द कोरोला इज सेड टू बी पॉलीपेटलस कोरोला. पॉली मीन्स फ्री, पेटल्स म्हणजे पेटल्स. व्हेन इन ए कोरोला पेटल्स आर फ्री फ्रॉम इच अदर, म्हणजे एकमेकांपासून वेगळे असतात, पाकळे वेगळे असतात. ॲज सीन इन रोज फ्लावर, हिबिस्कस फ्लावर, द कोरोला इज सेड टू बी पॉलीपेटलस कोरोला. एक्झाम्पल, रोज फ्लावर, रोज कोरोला असेल किंवा कोरोला ऑफ हिबिस्कस फ्लावर. ठीक आहे. दुसरा प्रकार जो आहे गॅमोपेटलस कोरोला. फॉर एक्झाम्पल, द फ्लावर ऑफ धोत्रा असेल, धोत्र्याचं फूल पहा, 5 पेटल असतात. द ऑल पेटल्स आर युनायटेड टुगेदर फॉर्मिंग ए ट्यूब ऑफ कोरोला. फनेल शेप्ड कोरोला तयार होत. म्हणजे असं म्हणता येईल, व्हेन इन ए कोरोला ऑल पेटल्स आर युनायटेड टुगेदर फॉर्मिंग ए ट्यूब लाईक स्ट्रक्चर और फनेल लाईक स्ट्रक्चर, द कोरोला इज सेड टू बी गॅमोपेटलस कोरोला. एक्झाम्पल, धोत्रा असेल किंवा आणखी काही फुलं आहेत. ठीक आहे. आता हे टाईप झाले. व्हॉट इज द फंक्शन ऑफ कोरोला. तर कोरोलाची 2 फंक्शन आहेत. मेन फंक्शन जे आहे, ड्यू टू अट्रॅक्टिव्ह इन कलर और सेंटेड इन नेचर, इट अट्रॅक्ट द इन्सेक्ट. कोरोला अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन प्रोसेस. तर पॉलिनेशन म्हणजे काय, तर हे अँथर आहेत, अँड्रोशियमचे अँथर आहेत, परागकोश. इथं परागकण तयार होतात, मेल गॅमेट तयार करणारे. हे मेल गॅमेट तयार करणारे हे परागकण जे असतात, पोलन ग्रेन, हे फिमेल सेक्स ऑर्गनच्या स्टिग्मावर. आता हा गायनेशियमचा हा स्टिग्मा आहे. कार्पेलचे 3 पार्ट असतात, स्टिग्मा, स्टाईल, ओरी.
आता हे पोलन ग्रेन अँथरकडून तयार झालेले पोलन ग्रेन त्याच फुलातील किंवा दुसऱ्या फुलातील स्टिग्मावर जाऊन पडण्याची प्रक्रिया जी असते इट इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. बघा पॉलिनेशन डेफिनेशन, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर और अनदर फ्लावर इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. आता ही पॉलिनेशन प्रक्रिया कॅरी आउट करण्यासाठी हे पेटल्स किंवा कोरोला हेल्प करतो. आता ही पॉलिनेशन प्रोसेस जी आहे इट इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट, काही फुलामध्ये इट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ वाइंड. ठीक आहे, अनेक त्याचे प्रकार आहेत. पण एंटोमोफिलस फ्लावरमध्ये म्हणजे ज्या फ्लावरमध्ये कीटकामार्फत परागसिंचन होतं त्या फ्लावरमध्ये हे पेटल्स किंवा कोरोला ॲट्रॅक्टिव्ह असतो आणि सेंटेड असतो. त्यासाठी टू कॅरी आउट द पॉलिनेशन, टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन प्रोसेस. ठीक आहे, इट इज द मेन फंक्शन ऑफ कोरोला. द सेकंड फंक्शन इज इन बर्ड कंडिशन, ही कलिका अवस्थेमध्ये कोरोला प्रोटेक्ट द इनर पार्ट्स ऑफ फ्लावर दॅट इज अँड्रोशियम आणि गायनेशियम. ठीक आहे, आता हे दोन ॲसेरी पार्ट झाले, कॅलेक्स आणि कोरोला. द थर्ड पार्ट ऑफ फ्लावर व्हर्ल इट इज ए अँड्रोशियम and fourth is a gynoecium. These two whorls are directly involved in gamete formation, hence called as essential whorls in a flower. Essential whorls in a flower. आता essential whorl मधला तिसरा जो भाग आहे हा आहे अँड्रोशियमचा भाग आहे. आता हा अँड्रोशियम इट इज ए थर्ड whorl in a flower. नीट लक्षात घ्यायचं आहे, अँड्रोशियम इट इज ए थर्ड whorl in a फ्लावर, म्हणजे फुलातील बाहेरून हा तिसरा क्रमांकाचा घटक आहे. जसं आपण कॅलॅकच्या मेंबरना सेपल्स असं नाव पाहिलं, कोरोलच्या जे इंडिव्हिज्युअल घटक आहेत इट इज कॉल्ड ॲज पेटल्स, तसं अँड्रोशियमचे जे घटक असतात 5 असतात, 10 असतात किंवा मेनी असतात. द इंडिव्हिज्युअल मेंबर्स और मेंबर्स ऑफ अँड्रोशियम आर कॉल्ड ॲज स्टेमेन्स. ठीक आहे, आता हे स्टेमेनच्या अगोदर म्हणजे हे इंडिव्हिज्युअल मेंबर अँड्रोशियम ॲक्ट्स ॲज ए मेल सेक्स ऑर्गन इन ए फ्लावर. हे महत्त्वाचं कॅरेक्टर इथं लक्षात घ्यायचं आहे. अँड्रोशियम ॲक्ट्स ॲज ए मेल सेक्स ऑर्गन इन ए फ्लावर बिकॉज इट प्रोड्युसेस मेल गॅमेट्स थ्रू पोलन ग्रेन्स. ठीक आहे, आता अँड्रोशियमचे जे घटक असतात हे इंडिव्हिज्युअल घटक जे आहेत 5 असतात, 10 असतात किंवा मेनी असतात. द इंडिव्हिज्युअल मेंबर्स ऑफ अँड्रोशियम आर कॉल्ड ॲज स्टेमेन्स. आता इथं हा एक स्टेमेन जर आपण पाहिला तर स्टेमेनचे प्रमुख 2 भाग असतात. द अपायकल कॅप लाईक पार्ट इज कॉल्ड ॲज अँथर. इट इज ए फंक्शनल पार्ट ऑफ स्टेमेन अँड दिस इज ए स्टॉक लाईक फिलामेंट. हा फिलामेंट आहे. तर अँथरचं मेन फंक्शन जे आहे तर इन अँथर देर इज ए प्रोडक्शन ऑफ पोलन ग्रेन्स आणि पोलन ग्रेनपासून मेल गॅमेट्स तयार होतं आणि म्हणून ढोबळमानानं अँड्रोशियमचं फंक्शन सांगता येईल. अँड्रोशियम ॲज इट ॲक्ट्स ॲज ए मेल सेक्स ऑर्गन इट प्रोड्युसेस मेल गॅमेट्स थ्रू पोलन ग्रेन्स. ए फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट इट इज द मेन फंक्शन ऑफ अँड्रोशियम. ठीक आहे, आता त्याचं प्रोसेस जी आहे ती डिटेलमध्ये पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर पुढचा जो भाग आहे innermost floral part of flower that is fourth whorl in a flower called as gynoecium. तर गायनेशियम पहिलं कॅरेक्टर नीट लक्षात घ्यायचं आहे. गायनेशियम इट इज द इनरमोस्ट और फोर्थ whorl in a flower, म्हणजे सगळ्यात आतील किंवा 4 नंबरचा हा फुलातील whorl आहे. ठीक आहे, दुसरं महत्त्वाचं कॅरेक्टर लक्षात घ्यायचं आहे. Gynoecium acts as a female sex organ in a flower. Gynoecium acts as a female sex organ in a flower. ठीक आहे, तिसरं महत्त्वाचं कॅरेक्टर लक्षात घ्यायचं. द मेंबर्स ऑफ गायनेशियम आर कॉल्ड ॲज कार्पेल्स. आर कॉल्ड ॲज कार्पेल्स. जसं कॅलॅकच्या मेंबरना आपण सेपल असं नाव पाहिलं, कोरोलच्या मेंबरना पेटल्स असं म्हणतात, पाकळ्या म्हणतात, अँड्रोशियमच्या मेंबरना स्टेमेन म्हणतात, तसं
या गायनेशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरना कार्पेल असं म्हटलं जातं. आता गायनेशियमचं आणखी एक नाव लक्षात ठेवायचं. द गायनेशियम इज आल्सो कॉल्ड ॲज पिस्टिल. त्याला पिस्टिल असं नाव आहे. आता ह्या कार्पेलची संख्या या गायनेशियममध्ये किती आहे याच्यावरून गायनेशियमचे काही प्रकार पाहायला मिळतात. आता इथं एकच कार्पेल आपल्याला पाहायला मिळतं. तर कार्पेलचे 3 भाग असतात. हा अपायकल पार्ट जो असतो त्याला स्टिग्मा म्हटलं जातं. स्टॉकलाइक पार्ट इज कॉल्ड ॲज स्टाईल आणि बेसल सोलन फंक्शनल पार्ट इज कॉल्ड ॲज ओरी. म्हणजे स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी. ओरी इज ए बेसल फंक्शनल पार्ट ऑफ कार्पेल. फंक्शनल पार्ट ऑफ कार्पेल. ॲट मॅच्युरिटी देर इज ए डेव्हलपमेंट ऑफ ओव्ह्यूल. जे ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल्स तयार होतात आणि ओव्ह्यूलमध्ये फिमेल गॅमेट तयार होतं. आणि म्हणून गायनेशियमचं फंक्शन जे आहे, गायनेशियम ॲज इट ॲक्ट्स एज ए फिमेल सेक्स ऑर्गन, इट प्रोड्युसेस फिमेल गॅमेट इन ओव्ह्यूल ऑफ ओव्हरी. ओव्हरीच्या ओव्ह्यूलमध्ये हे फिमेल गॅमेट तयार होतात. तर गायनेशियमचे जनरली जे टाईप असतात, एखाद्या फुलामध्ये एकच कार्पेल असतो. व्हेन इन ए गायनेशियम देर इज ओनली वन कार्पेल, द गायनेशियम इज कॉल्ड ॲज मोनोकार्पेलरी गायनेशियम. याला मोनोकार्पेलरी गायनेशियम, मोनो मीन्स सिंगल. एकापेक्षा जास्त जर कार्पेल असतील, 4 असतील, 5 असतील, तर त्या गायनेशियमला पॉलीकार्पेलरी गायनेशियम म्हटलं जातं. आणि पॉलीकार्पेलरीमध्ये काही प्रकार पाहायला मिळतात. पॉलीकार्पेलरी गायनेशियममध्ये एकापेक्षा जास्त मेनी कार्पेल आहेत, बट दे आर फ्री फ्रॉम इच अदर. एकमेकापासून वेगळे आहेत. द गायनेशियम टाईप इज कॉल्ड ॲज पॉलीकार्पेलरी अपोकार्पस गायनेशियम. अनुनामध्ये किंवा सीताफळीमध्ये आपल्याला अशा प्रकारचे कार्पेल पाहायला मिळतात. अनेक कार्पेल असतात, दे आर फ्री फ्रॉम इच अदर. पण हिबिस्कसमध्ये जर आपण पाहिलं, हिबिस्कस किंवा जास्वंदी फुलामध्ये देर आर 5 कार्पेल्स, बट दे आर सीन इन युनायटेड कंडिशन. देर इज ए 5 स्टिग्माज, सिंगल स्टाईल अँड सिंगल ओव्हरी. म्हणजे 5 स्टिग्मा पाहायला मिळतात. कधी जास्वंदीचं फुल 5 स्टिग्मा असतात, बट देर इज ए सिंगल स्टाईल, सिंगल ओव्हरी. म्हणजे 5 हे कार्पेल दे आर फाउंड इन युनायटेड कंडिशन. स्टाईल and ovary are united conditions. There are 5 stigmas, but the style and ovary are united to form a single ovary and single style. That type of gynoecium is called as polycarpellary syncarpous gynoecium. Polycarpellary syncarpous gynoecium. ठीक आहे. आता हे फ्लावरचे जे पार्ट्स आहेत हे पुन्हा एकदा लक्षात घ्या. इट इज ए एलेस ऑफ टिपिकल. एलेस म्हणजे लॉन्जिट्युनल सेक्शन. टिपिकल फ्लावरचा एलेस आहे. आणि एलेसमध्ये पहिल्यांदा आपण प्रमुख 3 पार्ट पाहिले, पेडिसिल, थॅलॅमस आणि फ्लोरल व्हॉल्स. हे फ्लोरल व्हॉल्स आहेत. फ्लोरल व्हॉल्स 4 असतात. बाहेरून आतमध्ये क्रम अफा कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनेशियम. त्याच्यामध्ये 2 भाग असतात, 2 कॅटेगरी असतात. ॲसरी व्हॉल, कॅलेक्स अँड कोरोला आर कॉल्ड ॲज ॲसरी व्हॉल्स इन ए फ्लावर. आणि 3 नंबरचा जो आहे अँड्रोशियम आणि 4 नंबरचा गायनेशियम आर कॉल्ड ॲज इसेन्शियल व्हॉल इन ए फ्लावर. इसेन्शियल व्हॉल इन ए फ्लावर बिकॉज these whorls are directly involved in gamete formation. Androecium produces male gametes while gynoecium produces female gamete. आणि मग पॉलिनेशन प्रोसेस झाल्यानंतर या ओव्हरीच्या ओव्ह्यूलमध्ये फिमेल गॅमेट जवळ एक मेल गॅमेट येतो. फलन प्रक्रिया पूर्ण होते आणि फलन प्रक्रिया किंवा फर्टिलायझेशन झालं की प्रत्येक ओव्ह्यूलपासून एक सीड तयार होतं. सीड फॉर्मेशन झालं की ओव्हरीपासून फ्रूट फॉर्मेशन होतं. ही ढोबळमानानं तुम्हाला ही सांगितलेली प्रक्रिया आहे. तर ठीक आहे. आजच्या भागामध्ये आपण हे फ्लावरचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. पुढच्या भागामध्ये काही आपल्याला त्याच्या फुलाचे काही कन्सेप्ट आहेत, म्हणजे मोनोसियस, डायोसियस किंवा आणखी काही ज्या फुलाच्या
म्हणजे फ्लावरचे जे युनिसेक्शुअल फ्लावर कशाला म्हणायचं, बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय, मेल फ्लावर म्हणजे काय, फिमेल फ्लावर म्हणजे काय, ह्या ज्या फ्लावरबद्दलच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट पुढच्या पिरियडमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूया. ठीक आहे. इथं आपण आज इनफ्लोरेसन्स आणि स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर हा भाग विस्तारानं पाहिला. इथं आपण थांबूया. थँक्यू.